हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोया चिली। तर आज आपण ही चायनीजचा प्रकार बनवत आहोत। ही सोयाबीन वडी घेतलेली आहे 2 कप। आता तर चला तर सुरुवात करूया। मी एका बाउलमध्ये पाणी ठेवलेले आहे उकळण्यासाठी। तर आता हे सोया चंक्स आपल्याला यामध्ये पाणी उकळलेले आहे, यामध्ये सोया चंक्स घालायचे आहे आणि यांना चांगले बॉईल येऊन द्यायचं आहे। अशा प्रकारे बॉईल आल्याच्या नंतर आपण 2 ते 3 मिनिट आपण याला शिजून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला 1 मिनिट झालेला आहे। आता याला आपण झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया। मिनिटभर आपण झाकून ठेवूया, मग नंतर याला गाळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सोया चंक्स उगलेले आहेत। आता आपण अशा प्रकारे गाळून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कॉर्नफ्लावर लावलेले चंक्स आपले तळून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। बघू शकता आपण असे छानपैकी, मी हे पहिल्यांदा विसरले कॉर्नफ्लावर लावायला, त्यामुळे त्याचे खूपच शिंतोडे उडायला, तेलाचे शिंतोडे उडायला लागले, त्यामुळे मी कॉर्नफ्लावर लावून घेतला। अशा प्रकारे आपण सर्व तळून झालेले आहेत। आता आपण पुढची तयारी करत आहोत। हे सर्व काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व तळून झालेले आहे। आता आपण पुढची तयारी करूया गॅस बंद करून। बघा तर फ्रेंड, मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आहे, जास्तीचं तेल घालायचं नाही। आता यामध्ये आपण घालणार आहोत अद्रक लसूण बारीक चॉप केलेले आहे, 1 चमचा घालून घेऊया। आणि याला चांगले तळून घेऊया। आणखीन 1 चमचा तेल घालत आहे। आता यामध्ये घालणार आहोत, आपल्याला जास्त परतवायचे, जाळायचे नाही। आता यामध्ये आपण अशा प्रकारे कांदा चॉप करून घेतलेला आहे, मोठे मोठे स्लाइस मध्ये शिमला मिर्च केलेली आहे मोठ्या पीसेस मध्ये, आणि 1 हिरवी मिरची बारीक चॉप करून घातलेली आहे। याला जास्त शिजवायचे नाही, आपल्याला फक्त परतायचे आहे, याचा कच्चेपणा घालवायचा आहे। आता हे आपले परतून झालेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत एक चमचा तीळ घालून घेतलेले आहे, हे चांगले परतून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत शेजवान सॉस 1 चमचा, टोमॅटो सॉस घालणार आहोत 1 चमचा। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे। बघू शकता आपण, मी 2 चमचे पाणी घालत आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। अशा प्रकारे आपले मिश्रण बनलेले आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण बनवून घेतलेले आहे। आता या सोया चंक्स आपण यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता हे चांगले परतून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता यामध्ये मी कांद्याची पात बारीक चॉप करून घातलेली आहे,
माझा व्हिडिओ स्क्रिप्ट झालेला आहे, त्यामुळे ते टाकताना तुम्हाला दिसणार नाही. मी घालून घेतलेली आहे. काही कांद्याची पात घातलेली आहे, काही कोथिंबिरीचे बारीक चॉप केलेली कोथिंबीरही घातलेली आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, आपला चिली सोया आपले बनून तयार झाले आहे. काय सुंदर दिसत आहे. हे मुलांना, लहान मुलांना खूप आवडतात. अशा प्रकारचं सकस आपल्याला सोया आपले खूप गुणकारी असतो. अशा प्रकारे आपण बनवून लहान मुलांना देऊ शकतो, मोठेही खाऊ शकतात. अशा प्रकारचा छानसा नाश्ता मी बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी, हा चायनीजचा प्रकार आहे, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.